प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते चौथी आणि अंगणवाडी परिसराला सुरक्षा भिंत नसल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नुकताच अंगणवाडीत साप शिरल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। अंगणवाडीच्या पाठीमागे पक्की सुरक्षा भिंत नसल्यामुळे लाकडांच्या आणि झाडांच्या सहाय्याने तात्पुरते कुंपण करण्यात आले। याच मार्गाने विषारी साप आणि भटके प्राणी सहजपणे आत प्रवेश करत आहेत। या अंगणवाडीत रोज लहान चिमुकले खेळण्यासाठी येतात, तसेच गरोदर माता व भगिनी पोषण आहारासाठी उपस्थित राहतात। शिवाय शाळेच्या आवारात संडास बाथरूमची कोणतीही सोय नसल्याने लहान विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे। या शाळेत प्रामुख्याने आदिवासी वस्तीतील गरीब नागरिक आणि कष्टकऱ्यांची मुले शिक्षणासाठी येतात। मात्र प्रशासनाच्या अशा बेफिकीर कारभारामुळे या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र आहे। ग्रामस्थांचा रोखठोक सवाल। ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाला वारंवार सूचना व निवेदने देऊनही या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे। उद्या जर एखादा विषारी सापाच्या दंशामुळे लहान बालकाचा किंवा मातेचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। प्रशासनाने तातडीने निद्रावस्थेतून जागे होऊन शाळा व अंगणवाडीला पक्की सुरक्षा भिंत घालावी आणि स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट।